द्वारी आठाकलो से द्वारी आठाकलो से द्वारी आठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी 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 आठाकलो से द्वारी आठाकलो से द्वारी आठाकलो से द्वारी आठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी 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 मद भिकारी देवा भिकारी देवा मद भिकारी देवा भिकारी देवा प्रेम भातु के पाठवा 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 याचकाचा भार याचकाचा भार घेऊ नये एरधार घेऊ नये एरधार मद भिकारी देवा मद भिकारी देवा प्रेम भातु के पाठवा प्रेम भातु के पाठवा तुका मागे दान तुका म्हणे दान तुका मागे दान तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून 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 तुका मागे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका मागंगाना सेवा घेतल्या वाचून 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 मद भिकारी देवा भिकारी देवा मद भिकारी देवा मद भिकारी देवा प्रेम भातु के पाठवा 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 ढोबार कुमाई कुमार कुमार ढोबार कुमाई कुमार कुमार ढोबार कुमाई कुमार कुमार ढोबार कुमाई कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई
टाकलो ते दारे टाकलो ते दार टाकलो ते टाकलो ते दार हाकलो
प्रेम बातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा ठाकलो से द्वारे उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा
याचकाचा भार घेऊन हे इरधार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका मागे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददनं गवमृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था नाऊर आमचे परम मित्र कृष्ण महाराज कुंजीर यांचे सर्व बाल गोपाळ या ठिकाणी आज कीर्तनाला सर्व उपस्थित आहेत. या ग्रामातील सर्व ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे पुनतांब्यावर आमच्यावर प्रेम करणारे आमचे गणेश महाराज आलेले आहेत. या ग्रामाचे सर्व ग्रामस्थ, परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद आणि आपण सर्व देवरूप श्रोते, माझ्या समयेत आमचे काका रवी दादा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अल्पसा वेळेमध्ये ही सेवा आपल्याला गोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सर्व मिळून ही सेवा गोड करायचे. मृदंगावर ज्यांची थाप पडते माझ्या छातीत धडकत आहे धीरज महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो की असं वाटलं की आता या ठिकाणी राम महाराज काजळेच बसलेले आहेत. या स्थानाचं, या ग्रामाचं माहिम्य प्रतिपादन करताना भविष्य पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. हे ग्राम सामान्य नाही आहे, हे स्थान सामान्य नाही. ज्ञानबरा या स्थानाचं वर्णन करतात. सुचो देशी प्रतिष्ठाप्य या श्लोकाखाली भाष्य करताना ज्ञानबरा सांगतात की ज्या जागेमध्ये, ज्या स्थानामध्ये बसल्यानंतर वैराग्याबरोबर विवेक हातात हात घालून येतो आणि वैराग्य दुनीत होतं. ज्ञानबरा सांगतात जेथ आरानुकेचे ने कोडे बैसल्या उठो नावडे वैराग्याशी दुनीव चढे देखल्या जे. असं हे स्थान आहे. हे तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही, हे संतांनी वसवलेलं आहे. ज्ञानबरा सांगतात जो संती बसविला ठावो संतोषाशी सावावं धैर्य भय उस्तावं. अशा प्रकारे ज्ञानबरा सांगतात. धैर्य वाढतं. माझ्यासारख्या साधकालाही या स्टेजवर वर राहताना माझं धैर्य दुनीत झालेलं आहे. ज्ञानबरा म्हणतात आपल्यासारखी सात्विक माणसं या ठिकाणी आल्यानंतर वैराग्य दुनीत होईल यात नवल नाही. परंतु या ठिकाणी व्याभिचारी जरी आला, शृंगारिक जरी आला तरीही त्याला वैराग्य निर्माण होईल. ज्ञानबराचा पाखंडी जरी आला, ज्ञानबरांची भाषा गोड आहे. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडी असता समूळ वय. विठाला अशा प्रकारचं हे स्थान आहे. योगी महात्म्यांनी हे स्थान वसवलेलं आहे. हे सामान्य स्थान नाहीये. अशा स्थानामध्ये ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लाभत आहे. तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? धन्योशी कृतकृत्योशी पावितम ते कुलम तोया यद विद्या ब्रह्मभक्ती ब्रह्मी भवितुम इच्छसी असं विवेक चुडामणी सांगतो. धन्योशी कृतकृत्योशी पावितम ते कुलम तोया. हे साधका, ये विद्यार्थ्या, तू धन्य आहेस. तुझं कुल पवित्र आहे. तुझ्या आईची कुस पवित्र आहे. कारण तू या भक्ती मार्गावर निघालेला आहे. त्या अर्थी तू पवित्र आहेस. धन्यता या संस्थेला तू शोभतो आहेस. आणि आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आपण सर्व धन्य या शब्दाला प्राप्त आहोत. महाराज आज तुकोबराय मागणी करतात. कारण आजचा कीर्तनकार हा बांधलेला आहे. तुम्ही म्हणा दाव्यानी,
दाव्याने नाहीये. संप्रदायाचा काही अलिखित नियम आहे. जसं पहिल्या दिवशीचा कीर्तनकार हाही बांधलेला असतो. त्यांनी काय करावं तर पहिल्या दिवशी प्रारंभी मंगल करावं, मंगलाचं चिंतन करावं. आचार्य सांगतात अशुभानि निराचष्टे तनोती सुवसंतीम श्रुतिमात्रेने यत पुंसा ब्रह्मतम मंगलम परम. अशुभाचं निराकार करणं, अमंगलाचं निराकार करणं आणि मांगलिक रूप प्राप्त करणं हे प्रथम दिनी केलं जातं. मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही संतपर प्रकरणातील, अद्वैतपर प्रकरणातील, उपदेश प्रकरणातील अभंग घेऊ शकता. पण आजच्या दिवशी मागणी करावी लागेल. आणि उद्या माझे सद्गुरू हे प्रसादाचं कीर्तन करतील. सद्गुरू कसे असावेत, महात्मा कसा असावं हे जर पाहायचं असेल सद्गुरू रामानंदगिरी महाराजांकडे पाहावं लागेल. आमचे कृष्णा महाराज, अनेक महाराज लोक तयार केली जर कोणी असतील तर माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेली आहेत की पिंपलवाडी आश्रम मध्ये आज मस्के महाराज जरी मोठे झाले असले तर केवळ रामानंदगिरी महाराजांची कृपा आहे. आज आमचे कैलास महाराज जरी मोठे झाले असतील तर त्याला आशीर्वाद असेल तर केवळ माझ्या सद्गुरू रामानंदगिरी महाराजांचा. आता आमच्यासारखा सामान्य विद्यार्थी आम्ही टाय घालावी, हॉटेलमध्ये उभं राहावं, हेच काम केलं महाराज आम्ही. परंतु माझे गुरुजी सांगायचे, मला शेठ म्हणायचे बरं गुरुजी. आणि कधी म्हणत नव्हते बाबा. 12 वाजता आश्रम मध्ये यायचो आणि आल्यानंतर बाबा जागायचे. असल्यानंतर म्हणे सेठ आले, मग झोपा आपल्या पलीकडे. तो आनंद होता महाराज. आणि त्याग कसा असतो हे जर पाहायचं असेल तर महाराजांकडे. महाराजांनी जेव्हा आश्रम सोडला तेव्हा फक्त आम्ही दोघेच होतो. याचा साक्षीदार मी आहे. मी होतो आणि सकरामभाऊ होते. आम्ही दोघेच होतो बरं का उत्तम महाराज. म्हणून तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी टाकत आहे त्या जबाबदारीला मी का नाही बोलतो याचं कारण सांगतो. भले आज चिंतन थोडं कमी करेल. आजही माझं हृदय भरून येतं की बाबांची पखवाज जी होती, मृदंग जो होता तो बाबांना अतिशय प्रिय होता. जेव्हा बाबा आश्रम मधून निघाले फक्त 2 लुंग्या होत्या, एक खाली आणि एक वरत उत्तरीय वस्त्र टाकलं होतं. हातात एक छोटा नॅपकिन होता. पाठीमागे मी आणि सकाराम महाराज होतो. मी महाराजांना सहज म्हटलं उत्तम महाराज की बाबा तेवढा तुमचा मृदंग घेऊन येऊ. बाबा असे कडाडले मला हे सांगायचं साधूचा त्याग कसा असतो जीवनामध्ये, महात्मा कसा असतो. महात्मा सामान्य नाही. ज्ञानवाला सांगतात दे तपो तेजाच्या राशी का एकायतन ज्ञानाशी जे पवित्र तीर्थाशी तीर्थरूप झाले. ज्ञानवाला सांगतात ज्यांचं रजकन लागलं त्या ठिकाणी तीर्थ प्राप्त होतं महाराज, तीर्थ स्वरूप होऊन जातं. असा महात्मा असतो. आणि बाबांनी त्याही माझाही धिक्कार केला. म्हणे जा म्हणे तू पळ, येऊच नको माझ्या बरोबर. परंतु मी गेलो कसा तरी. आणि जेव्हा पुणतांब्याला आलो तेव्हा सर्व तिथं भग्न होतं महाराज. अशाही वाळवंटामध्ये बाबांनी जे आज नंदवन उभं केलेलं आहे ते बाबांच्या खर्चाने आणि शक्तीने बाबांच्या पाकिटाने केलेलं आहे. लोक वर्गणीतून कमी केलेलं आहे. आणि अशा या स्थानामध्ये माझ्यासारख्या साधकाने बसणं मला हे न पेलण्यासारखं आहे. म्हणून बाबांना मी नकार देऊ शकलो नाही. परंतु आमचे गाडे महाराज कृष्ण महाराजांना सांगितलं की खरं सांगू का, मला आळंदी सोडून दुसरीकडे जाऊशीच वाटत नाही. गेलो तर एक नर्मदाच्या तटाकावर जाऊशी वाटतं आणि दुसरं आळंदी. कारण सर्व ऐश्वर्य जो व्यक्ती पाहून आलेलं आहे आणि सर्व पाहून आल्यानंतर त्या ऐश्वर्यामध्ये जात असेल तर ज्ञानबराय सांगतात त्याच्यासारखा मूर्ख कोणाला म्हणावं. विठाला ज्ञानबराय सांगतात जो अमृता ते टी ठेवी तो कांजी कैसी नाही सेवी. महाराज
हे काटेचं सिंहासन आहे. जरी गोड वाटत असलं तर काटेच्या सिंहासनावर बसल्यासारखं आहे. याचा अनुभव आम्हाला गेली या 14 वर्षाच्या काळात येतो आहे. अनेक संस्थानिक अनेक पाहिली आणि जाऊ दे आता हे चालू आहे, नाही तर बोललो असतो विठाला. आजच्या अभंगामध्ये महाराज मागणी करतात. महाराज तुकोबराने मागणी करावी. मागणी आणि तुकोबराय हा विकेंद्रीकरणाचा विषय आहे. मागणी आणि तुकोबराय तुम्हाला पटतं? तुकोबराने मागावं? आपल्याला पटतच नाही बुवा तुकोबराने मागावं म्हणून. का मागावं नाही तुकोबराने? मागू नये महाराज. तुकोबराय हे संत आहेत. तुकोबराय संत आहेत म्हणून संतांनी मागवू नये. तुकोबराय मागणाऱ्यावर तासोरे वडतात. मागणाऱ्याचा धिक्कार तुकोबराय करतात. हात पसरी दीने भीक द्याचे, हात पसरी दीने भीक द्याचे, हात पसरी भीक द्याची, हात पसरी भीक द्याची. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेकणे, ब्रह्मांड ठेकणे. ओ तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेकणे, तुका म्हणे ब्रह्मांड ओ हात पसरी दीने धिक द्याचे, हात पसरी दीने धिक द्याचे, हात पसरी भीक द्याची, हात पसरी भीक द्याची. ओ तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेकणे, हात पसरी दीने धिक द्याचे, हात पसरी दीने धिक द्याचे, तुका हात पसरी धिक द्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने, आयशी आयशी नारायणे, उपेक्षी जे सर्वता. महाराज उपेक्षा करतात म्हणून तुकोबराने मागू नये. 2 पर्याय मी तुमच्या समोर ठेवले. तिसरा पर्याय, मागण्याच्या यादीमध्ये शास्त्र मागण्याची यादी देतं, त्या यादीमध्ये तुकोबराने बसत नाहीत. आणि 4था पर्याय तुमच्या समोर ठेवतो की तुकोबरांची परंपरा ही मागण्याची नाही म्हणून तुकोबराने मागू नये. 4 पर्याय ठेवले. पहिला पर्याय सांगितला तुकोबराय संत आहेत मागू नये. तुकोबराय मागणाऱ्यावर आसुर ओढतात म्हणून मागू नये. तुकोबरांची परंपरा मागण्याची नाही. शास्त्र तुकोबरांना मागण्याचा अधिकार देत नाही. मागण्याच्या अधिकारामध्ये तुकोबराय बसत नाही. मग कोणी मागावं? जीवानी मागावं. जीवानी मागावं. जीवानी मागलंच पाहिजे. जीवानी का मागावं? जीव हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण जीवाला पूर्ण होण्यासाठी जीवानी मागलं पाहिजे. जीव केव्हा मागतो? जिवंत असेपर्यंत जीव मागतो. जिवंत असेपर्यंत मागतो. माझा शब्द मी मागे घेतो. जीव मेल्यानंतरही मागतो. जीव मेल्यानंतरही मागतो. सांगून जाईल तुम्हाला. एका महाभागाच्या 10व्याच्या प्रवचनाला मला जावं लागलं. नको वाटतं पण कधी कधी जावं लागतं. गेल्यानंतर प्रवचनाला बसलो. आता 10व्याच्या प्रवचनाचा विधी आहे. जोपर्यंत पिंडाला काकस्पर्श होत नाही तोपर्यंत प्रवचन चालू द्यायचं. माझं प्रवचन चालू झालं महाराज. 1 तास झाला प्रवचन करतोय. पिंडाला काही काक स्पर्श होत नाही. आता तो काक मला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रवचन म्हटल्यानंतर किती तास? 1 तास. कीर्तन म्हटल्यावर 2 तास आणि जागरण गोंधळ रात्रभर महाराज. 1.25 तास झाला, 1.5 तास झाला तरीही काक स्पर्श होत नाही.
आता माझा चेहरा कालवंडला महाराज, कारण ती काही सत्यनारायणची पूजा आहे. साधू आणि आला त्याचे नाव समुद्रात बुडाली, असं काही वाढवता येईल? आता भांडवल गाठी तरी विश्वास जेवढा होता तेवढा विश्वास पोतला. आता 1.5 तास झालं महाराज, 2 तास झालं, आता माझं पाणीच झालं महाराज. तेवढ्यात एकाला दया आली माझी. म्हणजे महाराज, पिंडाला काक स्पर्श का होत नाही याचं कारण मी चांगलं जाणतो. म्हणजे बरा झाला 2 तासानंतर तू भेटला, नेमकी काय उपाय कर. तो म्हणले महाराज 5 मिनिटं फक्त प्रवचनातून सुट्टी द्या. म्हणलं जा लवकर. तो गेला, गाडीला किक मारली आणि सरळ दुकानात गेला. गेल्यानंतर दुकानातून एक बाटली खरेदी केली, पाण्याची नाही, विठाला. त्याने ती बाटली घेतली आणि गाडीला किक मारल्याबरोबर तो पुढं आणि तो कावळा पाठीमाग. बाटली पिंडाजवळ ठेवली की काक स्पर्श झाला. मी सांगत होतो जिवंत असेपर्यंत जीव मागतो, नाही मेल्यानंतरही जीव मागतो. आता कोणी मागितलं? मरणाराने मागितलं की नाही? जीवानी मागलं पाहिजे, जीवानी मागलं पाहिजे, पण तुकोबाराने मागू नये महाराज, तुकोबाराने मागू नये. कारण तुकोबाराय धिक्कार करतात. पूजनीय महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे, तुकोबाराय धिक्कार करतात मागणाऱ्याचा. आणि तुकोबाराय शास्त्राच्या मागणीमध्ये बसत नाही, मागणाऱ्यांच्या मागणीमध्ये बसत नाही. कोणी मागावं तर 6 जणांनी मागावं. पहिला ब्रह्मचार्याने मागावं. आम्ही सुटलो, तुमचं पाहून घ्या. विठाला ब्रह्मचार्याने मागावं, यतीने मागावं, संन्यासाने मागावं, विद्यार्थ्याने मागावं. जो विद्यार्थी आहे त्याने मागावं, गुरु सेवक आहे त्याने मागावं, आणि जो अपंग आहे त्याने मागावं, जो शीन वृत्तीचा आहे त्याने मागावं. ब्रह्मचारी यतीचैव विद्यार्थी गुरुपोषकः अपंगच शीन वृत्तीच षडते भिक्षुका स्मृताः, असं शास्त्र वर्णन करतं. तुकोबाराय ब्रह्मचारी आहेत का हो? 1 नाही 2 आहेत महाराज, 1 नाही 2 आहेत. तुकोबाराय संन्यासी आहेत का? कशाय वस्त्र तुकोबाराने धारण केलेली नाही. बरे तुकोबाराय विद्यार्थी आहेत का? विद्यार्थी कोणत्या गुरुकुळामध्ये तुकोबाराय गेलेले नाही आणि गुरुची सेवाही केलेली नाही. मानेला स्वप्नी गुरुचा उपदेश, म्हणून तुकोबाराय विद्यार्थी नाही, गुरु सेवकही नाही, आणि तुकोबाराय अपंगही नाहीत. शीन वृत्तीचेही तुकोबाराय नाही. 6 पर्यायीमध्ये तुकोबाराय बसत नाही, म्हणून तुकोबारायने मागू नये. 3रा पर्याय असा ठेवला होता की तुकोबारांची परंपरा ही मागण्याची नाही. तुकोबारांची विश्वंभर बाबापासून आपण विचार करू गेलो तर तुकोबारांची परंपरा मागण्याची नाही. तुकोबारांची परंपरा, तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवण्या काही न मागती, म्हणून तुकोबारांची परंपरा मागण्याची नाही, म्हणून तुकोबारांनी मागू नये. आणि 4था पर्याय की तुकोबाराय संत आहेत. तुकोबाराय काय आहेत? संत आहेत, म्हणून तुकोबाराय मागू नये. विठाला संत त्यांना म्हणतात जे पूर्णतेला प्राप्त झालेले आहे, जे पूर्णतेला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानोबाराय सांगतात की नाही, आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रोपडी, ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. ज्ञानोबाराय सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. असे प्रकारे संत आहेत. आणि संत हे पूर्णतेला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानोबाराय सांगतात जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे शत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपाशी वैराग्य गा. जे ज्ञान गंगेन आले, पूर्णता जेवणी झाले, जे पवित्र तीर्थाशी आले, तीर्थरूप ज्ञानोबाराय. ज्ञान गंगेन आले, पूर्णता जेवणी झाले, ते पूर्णतेचं त्याने जेवण केलेलं आहे. आपण पूर्णाचं जेवण करतो, ते पूर्णतेचं जेवण करतात, आपण पूर्णाचं जेवण करतो.
नवे नवे जे कृतकृत्य झालेले आहेत, जे साध्याला प्राप्त झालेले आहेत, त्यांना संत म्हणा. त्यांना काय म्हणा? संत म्हणा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये काम आहे का हो? कामाचा विचार. काम म्हणजेच मागणी, काम म्हणजेच इच्छा. तुकोबारांच्या जीवनामध्ये कामाचा विचार करू गेलो तर काम नाही. तुकोबाराय स्वतः सांगतात, काय काम म्हणतात? काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. महाराज सांगतात, काम नाही झालो पायी रिकामा. का म्हटले काम नाही म्हणून? तर एक काम म्हणजे कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही आणि दुसरं काम म्हणजे प्राप्तव्य शिल्लक नाही. पंचदशकारामध्ये त्या तोप्ती प्रकरणामध्ये त्याचा विचार केला. धन्योशी विठाला विठा धन्योम धन्योम प्राप्तव्यम आद्यम सर्वम संपन्नम. धन्योम धन्योम कर्तव्य. का धन्य आहे? मला आता कर्तव्य राहिलेलं नाही. धन्योम धन्योम प्राप्तव्यम. कर्तव्याच्या सापेक्ष प्राप्तव्य आहे. आम्हाला कर्तव्यच नाही तर प्राप्तव्य नाही. तुम्हा आम्हाला कर्तव्य आहे आणि प्राप्तव्य आहे. तुकोबाराने एकाने विचारलं, महाराज तुम्ही मुक्त आहेत का बद्ध आहेत? तुकोबारा म्हणले की बावलटा विचारतो कोणाला? जसं एका आमदाराला विचारावं किंवा पोलीस पाटलाला, सरपंचाला विचारावं की म्हणले साहेब तुम्ही केव्हा सुटले? अरे म्हणले मी गेलोच नाही तर सुटायचा प्रश्नच नाही, नाही का? तसं तुकोबारा म्हणता, अरे विचारतो कोणला? मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही धावे, बंधनाची नाही धावे, बंधनाची नाही धावे. मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही जावे, बंधनाची जावे, बंधनाची नाही जावे. महाराज सांगतात, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. तुम्हा आम्हाला मुक्तता आणि बद्धता आहे तुमच्या आमच्या ठिकाणी, पण संतांच्या ठिकाणी मुक्तताही नाही आणि बद्धताही नाही. दृष्टांत दिला म्हणजे पटेल. घरामध्ये पाहुणे आलेले आहेत. आल्यानंतर साहजिकच ते पोरग, लहान मुलगा हट्ट करतं, आई काहीतरी खाऊ दे नाही तर पैसे दे. त्याची एक इच्छा असते, आईने नाही दिलं तर पाहुणे देतील. पण आईला त्याची लाज वाटते. आई म्हणते, बाळा पाहे राम्या, राम्या तू जर मागितलं ना तर तुला मी बागुलबाला देईल. असं म्हटल्यानंतर ते पोरग घाबरतं महाराज बागुलबाचं नाव काढल्यावर. पण ते इतकं घाबरतं की मग आईलाच त्याची काय वाटते? काळजी वाटते. आणि आई म्हणते, राम्या घाबरू नको, आता बागुलबाला मी मारते पहा. मग आई काठी घेते आणि बाथरूम मध्ये जाऊन अंधारामध्ये त्या दगडावर काठी आपटते. आपटल्यानंतर सांगते, पहा राम्या बागुलबाला मारलं, बागुलबाला मारलं. बागुलबा होता का? बागुलबाला आईने मारलं का? आईच्या दृष्टीने बागुलबा नव्हता आणि बागुलबाला आईने मारलं नाही. पण मुलाच्या दृष्टीने बागुलबा होता आणि बागुलबाला आईने मारलं. तसं तुमच्या आमच्या दृष्टीने बद्धता आणि मुक्तता आहे. संतांच्या दृष्टीने बद्धताही नाही आणि मुक्तता नाही. ज्ञानोबा अमृतानुभवमध्ये त्याचा विचार करतात. बागुलाचिनी मरणे तोषावे की बालपणे, येरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. अरे तो नाहीच तर त्याचा मृत्यू काय म्हणावा. तसा संतांच्या ठिकाणी कोणताच काम नाही, कोणतीच वासना नाही, कोणतेच भोग नाही. भोग सर्व नारायणाला दिलेले आहेत
आणि ती ओविया मंगळ गाती असं महाराज म्हणतात. भोग नारायणा देऊनी निराळी ओविया विठाला नारायणला दिलेली आहेत. आता आमच्या ठिकाणी वासना शिल्लक नाही, कारण इच्छा म्हणजेच वासना आणि वासना म्हणजेच कामना, कामना म्हणजेच काम, काम आमच्याकडे शिल्लक राहिलं नाही. अहंकार चिदात्माना वेक्की कृत्या विवेकतः इदम मेष्याद इदम मेष्याद इत्थिच्या कामशब्दिता असं पंचदशीकार सांगतात. आमच्या ठिकाणी आता काम नाही. तुकोबाराय स्वतःच म्हणतात काम नाही आमच्या ठिकाणी. म्हणजे तुकोबारांच्या ठिकाणी कोणतीच इच्छा नाही, कोणतीच मागणी नाही. संतांच्या ठिकाणी कोणतीच मागणी नाही, इच्छा नाही. कारण संत हे स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. तुम्ही आम्ही उपाधीला पकडलेले आहे. संतांनी स्वरूपाला प्राप्त केलेले नाही, स्वरूपभूत ते झालेले आहेत, नाही का? म्हणून संतांच्या ठिकाणी कोणतीच इच्छा नाही. संतांचा अधिकार पाहू गेलो तर महाराज म्हणतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. ब्रह्मदेवाने विचार केला, सृष्टी निर्माण झालेली आहे, आपण काहीतरी त्या सृष्टीमध्ये वैचित्र्य करावं. ब्रह्मदेवाने 4 गाढवं तयार केली आणि ती मृत्यू लोकामध्ये पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव आपली गाढवं काय करतात म्हणून मृत्यू लोकामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की ही 4 गाढवं आपण पृथ्वीवर पाठवलेली ही नेमकी काय करतात. त्यांनी पाहिलं तर ते उकिरड्या चाटत होते. ब्रह्मदेवाला टेन्शन आलं, म्हणले कशासाठी आपण यांना पाठवलं, आधीच काही पृथ्वीवर गाढवं कमी आहेत, त्याच्यात ही 4 वाढवली. विठाला ब्रह्मदेव कर्माचे नियम पाळतात, परंतु कर्मावरही अधिकार संतांचा असतो. तुकोबारांनी गाढवाचे घोडे केले की नाही? ब्रह्मदेवाला गाढवाचे घोडे करता आले नाही महाराज, पण तुकोबारांनी गाढवाचे घोडे केले महाराज. मुंबाजी बुवानी तुकोबारांना काठीने मारलं महाराज. त्याच तुकोबारांनी मंबाजीला टाळकरी बनवलं महाराज, म्हणजे गाढवाचं घोडं केलं की नाही? रामेश्वर भट्टांनी तुकोबारांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. त्या रामेश्वर भट्टांनी तुकोबारांचा अधिकार गावा आरतीमध्ये म्हणतात की नाही, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी. आ म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम, आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम, आरती तुकारामा. ते रामेश्वर भट्ट म्हणतात तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. अशा रामेश्वर भट्टांचं गाढवाचं घोडं केलं की नाही तुकोबारांनी? असे तुकोबाराय संत आज का मागतात हो? का मागतात तर जीवाला मागणीचं ज्ञान नाही. कसं मागावं याचं ज्ञान जीवाला नाही. म्हणून जीव भगवंताच्या दारात गेल्यानंतर फसगत होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तुकोबाराय जीवाला मागून दाखवतात अभंगाच्या प्रथम चरणात. ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी,
ठाक लोसे द्वारी उभा याचक भिकारी. महाराज म्हणतात मी भगवंताच्या दारामध्ये ठाक लोसे द्वारी. द्वारी या शब्दाचा अर्थ साधना करत. जोपर्यंत जीवनामध्ये साधना करत नाही तोपर्यंत साध्याला प्राप्त होत नाही. म्हणून साधना महत्वाची आहे. द्वारी या शब्दाचा अर्थ साधना करत आलो आणि उभा आहे. उभा शब्दाने तत्परता दाखवली महाराजांनी. उभा या शब्दाचा अर्थ तत्परता दाखवली. आता मला सांगा, या ठिकाणी साप येऊ नये पण आला. तुम्ही बसलेले तुमच्यामध्ये आला. तुमच्या आधी कोण धावेल व आम्ही धावू की नाही? आम्ही कसे आहेत? उभे. उभा जो आहे तो तत्पर आहे. उभा जो आहे तो काय आहे? तत्पर आहे. म्हणून महाराज सांगतात आम्ही साधना करत करत आलो. साधना करत करत आलो आणि त्या साधनेमध्ये तत्परता. त्या साधनेमध्ये काय आहे? तत्परता आहे. जीवनामध्ये साधना केली पाहिजे. आमचे सद्गुरू शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगतात की महाराज परमार्थात येऊन जर 1 तास नामस्मरण करत नसेल, मग तो कोणी असेल, महाराज असेल, परमार्थात येऊन जर 1 तास नामस्मरण करत नसेल तर त्याच्यापेक्षा संसारी बरा जो संसारात राहून अर्धा तास जरी नामस्मरण केलं तरी तो श्रेष्ठ आहे. विठाला म्हणून साधना जीवनामध्ये महत्वाची आहे. महाराज सांगतात ठाक लोसे द्वारी उभा याचक भिकारी. याचक भिकारी का म्हटलं महाराजांनी? कारण मागतानी आपल्या ठिकाणी नम्रता पाहिजे. मागतानी याचकाच्या रूपाने गेलं पाहिजे, भिकाऱ्याच्या रूपाने गेलं पाहिजे. जोपर्यंत नम्रता धारण करणार नाही तोपर्यंत ज्ञान फलीभूत होणार नाही. म्हणून विद्या ददाती विनयम. विद्या विनय प्राप्त करून देते. आणि जी विद्या नम्रता प्राप्त करून देत नसेल तर ती विद्या नाही आहे, ती अविद्या आहे. विद्या ती आहे जी नम्रता प्राप्त करून देते. म्हणून महाराज सांगतात की मी कसा उभा आहे देवा तुझ्या दारात, तर याचक रूपाने आहे आणि भिकारी रूपाने आहे. मी सांगून गेलो की महाराज मागून दाखवतात. कसं मागावं ते. जीवाला मागण्याचं ज्ञान नाही. आमचे श्री गुरु सांगत असतात एक दृष्टांत. म्हणजे काय झालं, एका गावामध्ये एक आंधळा होता. उपेक्षित जीवन, सार गाव त्याला चिडवायचं. महाराज काय करावं? म्हणून त्याने विचार केला की यापेक्षा आपण काहीतरी तपश्चर्या केली पाहिजे. आणि तो गंगेच्या तटाकावर गेला आणि तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणे वत्सा माग तुला काय पाहिजे ते. तो आंधळा म्हणायला लागला, देवा थांबा म्हणले, मला भरपूर मागायचंय. एवढी घाई करू नका, थांबा मला भरपूर मागायचंय. देव म्हणले एवढं टाइम माझ्याकडं नाही. लाईन लागणी मागणाऱ्यांची लाईन लागली. एवढा टाइम माझ्याकडं नाही. आणि मागायचं एकच मागायचं, जास्त मागायचं नाही. त्याने विचार केला, बायको मागावा तर डोळे नाहीत, काय करावं, काय मागावं. महाराज आंधळी माणसं हुशार असतात. म्हणजे देवा तुम्हाला द्यायचं असेल तर एक द्या. म्हणजे माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे मागणी कशी आहे बघा. माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे देवाला आधी त्याला राजा बनवावा लागला, त्याला डोळे द्यावे लागले, त्याचं लग्न व्हावं, तो राजगादीवर बसावा, परत त्याला मुलगा व्हावा, त्या मुलाला मुलगा व्हावा म्हणजे नातू हवा त्याला, आणि नातू झाल्यानंतर नातूचाही राज्याभिषेक व्हावा, आणि मग याने तो पाहावा. एवढं एका मागणीमध्ये सारं मागून घेतलं महाराज. याला म्हणतात हुशार मागणी. याला काय म्हणतात? हुशार मागणी. म्हणून मागण्याचं ज्ञान तुकोबाराय देतात की साधना करत तत्परता, साधनेमध्ये तत्परता असलं पाहिजे. आणि नम्रतेने याचकाच्या रूपाने, भिकाऱ्याच्या रूपाने मागितलं पाहिजे. पण ते कसं मागितलं पाहिजे,
कोणती मागणी महाराजांची आहे तर महाराजांची मागणी ही प्रेमाची आहे. अभंगाचं द्वितीय चरण. माझ भीक काही देवा 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 प्रेम पातू के पाठवा प्रेम पातू के पाठवा माझा बेग काही देवा माझा बेग आहे देवा माझ भीक काही देवा माझ भीक काही देवा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. देवा काय द्यायचं असेल मला भीक द्या परंतु ते प्रेमाची भीक द्या. प्रेम म्हणजे काय तर प्रेम म्हणजेच भक्ती. महाराजांची मागणी कशाची आहे तर भक्तीची मागणी आहे, भावाची मागणी आहे. अनेक अर्थ आपल्याला करता येईल. श्रद्धेची मागणी आहे, भक्ती मागतात, प्रेम मागतात. कशाला प्रेम म्हणतात तर साधनेच्या बुडाशी प्रेम आहे. महाराज साधनेच्या बुडाशी प्रेम आहे. नारद भक्तिसूत्र त्याचं वर्णन करत सात्वस्मिन परमप्रेम रूपाहा. भगवंताच्या ठिकाणी अंतकरण एकरूप होणं त्याला प्रेम असं म्हणतात. ते प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. कोणी म्हणत असेल माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, लबाड बोलतोय. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही. कशाप्रमाणे नारद भक्तिसूत्र सांगतं मुक स्वादनवत. मुक्याला साखर खायला दिली आणि त्याला विचारलं कशी लागते सांगेल. मुक स्वादनवत अनिर्वचनीयम स्वरूपम. बोलता येत नाही असं प्रेम आहे. भक्तीच्या बुडाशी हे प्रेम आहे. महाराज ज्याप्रमाणे आपण कोट परिधान करतो त्या कोटाच्या आतमध्ये कापड असतं, तो कपडा असतो कोटाच्या आतमध्ये. जसा त्या कोटाच्या आतमध्ये तो अनुशुद्ध कपडा असतो किंवा एखाद्या झाडाची साल काढल्यानंतर त्या झाडाच्या आतमध्ये जो जीवनरस आहे, अनुशुद्ध जो जीवनरस आहे, ती म्हणजे भक्ती आहे. ती म्हणजे भक्ती आहे. म्हणून साधन करत असताना काय महत्वाचं आहे तर प्रेम महत्वाचं आहे, भक्ती महत्वाची आहे. आणि अशी भक्तीची मागणी तुकोबराय करतात. ही भक्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावी म्हणून तुकोबराय भक्तीची मागणी करतात. पण भक्ती एवढी सोपी नाही महाराज. तू म्हणाल महाराज भक्ती सोपी आहे. न सरे ती भक्ती विठोबाचे पायी उपरीती नाही जेथे चित्ता. तिथं वैराग्य लागतं, उपरती लागते. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटे अनुताप. बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे. नव्हे वैराग्य सोपे रे मज बोलता न वाटे खरे.
विष खावं लागतं महाराज, अशी भक्ती आहे महाराज. ज्ञानाचा विचार करू गेलो, ज्ञानाची मागणी तुकोबाराने का केली नाही, भक्तीचीच मागणी का केली. ज्ञान म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. श्रवणाला बसलो, आता वेदांत चालू केला तर किती जण ऐकतील. ज्ञानवाद सांगतात, विवेक श्रवणे अति त्रासे, जे व्रताचरणे कर कसे, करिता जाती भोक्षे बुद्ध्याधिकांचे. उत्तिष्ठ प्राप्य वरानि बोध सुरस्य धारा निशिता दुरत्याम दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ज्ञानाच्या भूमिकेवर मार्गावर चालणं म्हणजे नाव्याचं वस्तार जसं आहे तसं त्याच्यावरून चालण्यासारखं आहे. कर्माची मागणी का तुकोबाराने केली नाही. कर्माचा विचार करू गेलो तर कर्म अतिशय गहन आहेत. आपण जेवायला बसलो आणि किती हातावर किती पाणी घ्यावं यालाही नियम आहे. जास्त जर पाणी घेतलं तर मदिरा प्राशन केल्याचं आपल्याला दोष लागतो. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की किती पाणी घ्यावं. माश मात्र जळ उडदाचा दाना भिजेले, कर्मी आचमन करावे ते तर माश मात्र जल घ्यावे, नुन्याधिकत्वा सवे दोष पावे सुरापान सम. एवढे कर्मगण आहे. ज्ञानही अति सूक्ष्म आहे. योगाचा तर विचारच करू नका, योगाचा विचारच करू नका. आता 2 तासाच्या कीर्तनामध्ये आपली 84 आसनं झालेली आहेत. 45 आसन मी काय तुम्हाला करू देणार नाही, लवकरात लवकर आवरेल. म्हणून तुकोबार आहे, मागणी करतात ती भक्तीची मागणी करतात. भक्तीची तो जाती आयशी सर्वस्वाशी मुकावे, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. त्याला शूर लागतो महाराज. अशी भक्ती तुकोबार का मागतात. एवढं जरी शास्त्र सांगत असलं तर त्या भक्तीच्या ठिकाणी भाव असला, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाव पाहिजे फक्त त्याच्या ठिकाणी, प्रेमाच्या ठिकाणी, भक्तीच्या ठिकाणी. म्हणून तुकोबारांना जो सर्वसामान्य तुकोबारांच्या समोर आहे त्याचा विचार करून तुकोबाराय मागणी करतात. प्रेमाची म्हणजे भावाची मागणी करतात. प्रेम जे आहे ते सुख देत असतं. नाथ महाराज सांगतात प्रेम काय करतं, सुख देत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख सांगतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. समाधान फक्त भक्तीमध्ये महाराज. जर परमार्थ करून आपल्या पोटात, आपल्या अंतकरणामध्ये शांती निर्माण होत नसेल तर आपला परमार्थ योग्य दिशेने जात नाही. बिस्ताऱ्यावर पडल्या पडल्या आपल्याला झोप येत नसेल तर समजा आपला परमार्थ कडेला जात नाही. बाथरूम मध्ये बसल्या बसल्या आपला पोट जर खाली होत नसेल तर समजाचा आपलाही परमार्थ कडेला जात नाही. आमचे सद्गुरू तात्या महाराज नेहमी सांगतात की परमार्थिक त्याला म्हणावं जो ढेकळात जरी पडला तरी त्याला झोप यावी आणि काकड्याचा आवाज आला का त्याने उठावं. हा परमार्थ आहे. परमार्थ करत असताना
जी मागणी केलेली आहे तुकोबारायांनी भावाची प्रेमाची मागणी केलेली आहे, पण देणाराही दातृत्वान असला पाहिजे. देणारा कसा असला पाहिजे? देणाऱ्याच्या ठिकाणी सामर्थ्य असलं पाहिजे, उदार असला पाहिजे आणि स्वतंत्र असलं पाहिजे. देणाऱ्याच्या ठिकाणी आपण एखाद्याकडे गेलो आपण सप्ताह कमिटी ने, महाराज आपल्या ग्रामामध्ये सप्ताह आहे. मग तो सांगत असतो, अहो झालंच पाहिजे सप्ताह गावामध्ये. सप्त्यामध्ये वातावरण तयार होतं, लहान लहान मुलं चांगल्या प्रकारे हरिपाठ पाठ करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात, सर्व माणसं एकोप्याने येतात. इतर दिवशी त्यांची मनं दुभंगलेली असतात, परंतु सप्तेच्या निमित्तानं सर्व एकत्र येतात. दिलंच पाहिजे, पंक्ती झाल्या पाहिजेत, महाराष्ट्रातून मोठमोठे कीर्तनकार आणले पाहिजेत, अशी सर्व प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे. आता ह्या कार्यकर्त्यांना वाटतं अख्ख्या सप्त्याचा हाच बोजा उठवतो आणि त्याच्या पुढे पावती दिली जाते, महाराज करा पावती म्हणे. तो म्हणतो काय सांगावं, मला मस्त द्यावं वाटतं, पण चावी तिच्या कमरेला आहे. याला म्हणायचं स्वतंत्र नाही, उदार नाही, स्वतंत्र नाही. म्हणून देणारा दाता ही उदार असला पाहिजे. असं सांगतात की कर्णाची दातृत्वाला उपमा दिली जाते. कर्ण किती दातृत्वान होता. एकदा प्रसंग असा घडला की दुर्योधनाने कर्णाला, दुर्योधनाची पत्नी भानामती ती माहेरी गेली होती, तिला आणण्यासाठी पाठवलं. दुर्योधनाला काहीतरी काम होतं राज्यकारभाराचं. कर्ण आणण्यासाठी गेला त्या भानामतीला, आणि घेऊन येत असताना रस्त्यामध्ये एक ब्राह्मण त्याने पाहिलं की कर्ण जात आहे, त्याच्या मुलीचं लग्न होतं. तो धावतच गेला आणि कर्णाला सांगितलं, महाराज म्हणे माझ्या मुलीचं लग्न, काहीतरी दान द्या. आता कर्णाने पाहिलं काहीच नव्हतं. दुर्योधनाच्या पत्नीकडे पाहिलं, ती सोन्याने भरली होती. सर्व सोनं काढून घेतलं तिचं आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं. घरी आल्यानंतर ती भानामती रडायला लागली दुर्योधनाकडे. म्हणजे कसला मित्र तुमचा, मला बोडकी पार्वती केली म्हणजे, सारं सोनं देऊन टाकलं म्हणजे त्यांनी ब्राह्मणाला. दुर्योधन म्हणतो, माझं भाग्य चांगलं आहे, तुझं सोनं देऊन टाकलं, तुला देऊन टाकली असती त्याने म्हणले, माझं भाग्य बरं आहे. असा कर्ण दातृत्वान आहे महाराज. एकदा काय झालं, कर्ण दाढी करण्यासाठी बसला. बसल्यानंतर एक याचक आला आणि कर्णाकडे काहीतरी महाराज दान द्यावं. अर्धीच दाढी झाली होती महाराज. डाव्या हाताला पाण्याची वाटी भरलेली होती, ती वाटी होती सोन्याची. कर्णाने डाव्या हाताने ती वाटी उचलली, ते याचकाच्या हातात दिली महाराज. नावी म्हणलं, अहो तुम्हाला काय सात्विक राजस तामस दानाचे प्रकार गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वाचली की नाही कधी? अहो अपवित्र अवस्थेमध्ये तुम्ही दान देत आहात. तेव्हा कर्ण म्हणतो, अरे दाढी झाल्यानंतर स्नान होईल आणि स्नान झाल्यानंतर माझी वृत्ती राहील द्यायची काही सांगता येत नाही, म्हणून आताच देऊन टाकलेलं बरं. याला म्हणचं दातृत्व. याला काय म्हणचं? दातृत्व. एवढा मोठा सप्ताह आहे ना, तुम्ही 10 रुपयाची जर पावती फाडली तर याला काय म्हणावं? विठ्ठल महाराज मागणी करतात, देवा द्यायचं असेल तर प्रेमाचं दे, प्रेम द्या आम्हाला. आणि देवा तुला एक नीतीचा व्यवहार सांगतो, तो नीतीचा व्यवहार तुकोबरा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. येता कथा भार, येता कथा भायाच कथा भार, याच कथा भार, याच काही देवा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराई नीतिशास्त्राचा नियम देवाला सांगतात. देवा याचकाचा भार घेऊ नये येरधार. पहिल्या चरणाचा विचार करू गेलो तर पहिल्या चरणामध्ये याचक भिकारी शब्द वापरलेला आहे, पण या तिसऱ्या चरणामध्ये फक्त याचक शब्द वापरला, भिकारी शब्द वापरला नाही. कारण भिकाराला काही दिले तरी चालतं, याचकाला तसं नाही.
याचकाला जे पाहिजे तेच तो याचक मागतो आणि ते द्यावंच लागतं. काही श्रीमंत याचक आहेत, काही भिकारी याचक आहेत. परंतु इथं तुकोबर आहे फक्त याचक शब्द घेतात, हे श्रीमंत याचकाचं रूप करतात. भगवान परमात्मा हे श्रीमंत याचक आहेत. भगवान परमात्मा श्रीमंत याचक आहेत. बळीच्या द्वारामध्ये गेले आणि 3 पाद भूमी मागितली. मागितली का नाही? का मागितली? देव का मागतो? आपला स्वरूपाचा परिचय व्हावा म्हणून देव मागतो. आपल्या स्वरूपाचा परिचय देवाने दिला 3 पादामध्ये. याचक हा श्रीमंत आहे. क्षुधा नावाच्या रोगावर भिक्षा हे औषध आहे. याचकाने मागावं. आळंदी मधला विद्यार्थी मधुकरी मागतो, हा याचक आहे, भिकारी नाही. हा काय आहे? याचक आहे. मधुकरी का मागावी? नामदेवराय सांगतात, मागून या मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. मधुकरी मागण्यासाठी आपण गेल्यानंतर पहिला आपला अहंकार निघून जातो. मधुकरी असा आवाज दिल्यानंतरच आपला अहंकार निघून जातो. विद्यार्थ्यांनी मधुकरी मागावी. असं सांगतात की आचार्य एका ग्रामामध्ये गावामध्ये गेले आणि मधुकरी मागायला लागले. मधुकरी मागत असताना एका घराच्या, स्वामीजी आपण भिक्षा मागत आहात, पण आमच्या घरामध्ये 3 दिवस झाले उपवास आहे, काही नाही. तेव्हा आचार्य त्या माता माऊलीला सांगतात की तुमच्या अंगणातली माती माझ्या झोळीत टाका. ते म्हणले, आचार्य असं कसं होईल? ज्ञानोबा सांगतात, अपमानिली अतिथी ने सुकृताची संपत्ती. आचार्य सांगतात की काहीतरी टाक. तेवढ्यात त्या महिलेचा मुलगा गावातून खेळून येत होता आणि त्याच्या हातात 4-5 काय होती? आवळं होती. ती आचार्याने पाहिली. पाहिल्यानंतर आचार्याने सांगितलं, म्हणले, मावशी त्या मुलाच्या हातातली 2 आवळं माझ्या झोळीत टाका. ती आवळं आचार्यांच्या झोळीत टाकल्यानंतर आचार्याने त्या घराच्या समोर उभं राहून कनकधारा स्तोत्र म्हटलं, अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं आणि त्या घराच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळांचा पाऊस झाला. महाराज याला म्हणतात श्रीमंत याचक. म्हणून याचक हा श्रीमंत आहे, ज्याला जे पाहिजे तेच याचक मागत असतो. आणि तुकोबाराई श्रीमंत याचक आहेत. महाराज तुकोबाराई श्रीमंत याचक आहेत म्हणून तुकोबाराई मागणी करतात. तुकोबाराई मागणी करतात की म्हणतात, वावया भिकारी हेच आमा कारण अंतोरुनिया जन जावे दुरी. जो लोकांचा जोपर्यंत त्याग करत नाही तर तोपर्यंत अध्यात्मातले चांगले रहस्य आपल्याला प्राप्त होत नाही. ज्ञानोबा सांगतात 13व्या अध्यायामध्ये, जो एकांतामध्ये जातो तो ज्ञानाची मूर्ती आहे. ज्ञानोबा सांगतात, बहु एकांतावर प्रीती जया जनपदावर खंती, जाण मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची तो. तुकोबाराय सांगतात, यादसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. म्हणून माणसानी साधकानी एकांतात गेलं पाहिजे. तुमचं भाग्य आहे महाराज, 5 मिनिटात तुम्हाला गोदावरीचा तटाका आहे. म्हणून साधकानी अध्यात्म, ज्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायचे त्यांनी तटाकावर ध्यान केलं पाहिजे. ह्या तटाकावर महा ऋषी सिद्ध महात्म्य बसलेले आहेत. टाइम नाही पण 5 मिनिटं सांगतो फक्त. 2014 साली आम्ही नर्मदेच्या तटाकावर गेलो संस्था सुटल्यानंतर. महात्मा कसा असतो हे सांगायचंय, गंगागिरी महाराज कसे होते हे सांगतोय. जात असताना आम्ही ओंकारेश्वरला त्याची पूजा होते, संकल्प केला जातो. सर्व सांगतो म्हणजे तुमच्या मनात इच्छा निर्माण होईल नर्मदेची गोदावरीची प्रदक्षिणा करावी म्हणून. आणि संकल्प केल्यानंतर आम्ही चालू लागलो. जात असताना अनेक गावं लागली. त्या गावांना दर्शन करत करत
नर्मदेच्या तटाकावर दोन देवता प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे भगवान शंकर आणि हनुमंतराय. असंख्य अगणित मंदिरं तुम्हाला भेटतील आणि सिद्ध पुरुष भेटतील महाराज. सियाराम बाबा नावाचे सिद्ध पुरुष आहेत. आजही किती वर्षाचे असतील सांगता येत नाही. 100 पार करून गेलेले महाराज. आजही ते अखंड रामायण पाठ करतात महाराज. आपल्याला थंडीमध्ये 2 दिन ब्लँकेट घ्यावं लागतं महाराज. तो महात्मा काहीच घेत नाही. एक एवढंसं चिरगुट बांधलेलं आहे फक्त. पहा तुम्ही यूट्यूबवर. सिद्ध महात्म्यांचं दर्शन होतं आणि ते दर्शन झाल्यानंतर 7 पुड्याचा पर्वत लागतो. चांगलं ऐकून घ्या. 14 पर्वत आहेत महाराज आणि त्या पर्वतामध्ये भिल्ल लोक आहेत, गरीब आहेत. त्यांच्याकडं अन्न नाही. कसं तरी उदरनिर्वाह करतात त्या जंगलामध्ये, पहाडीमध्ये. आणि आम्ही 6 जण होतो. आता त्या पहाडीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडं काय हो, थोडे तांदूळ द्यायचे, लाल मिरची पावडर द्यायची आणि मिठाचे खडे द्यायचे. तेलाचा पत्ताच नाही महाराज. आणि खिचडी बनवायची आणि खिचडी खायची महाराज. ती लाल भडक खिचडी, पोटात आग व्हायची. काही माझ्या जोडीला मुंबईमधले विद्यार्थी होते. कोणी इंजिनियर होता. तो सारखा म्हणायचा, म्हणले बाबा अहो ही लाल खिचडी किती दिवस खायची? कमीत कमी लिंबू जरी भेटला तर लिंबू राईस तरी बनवता येईल. त्याला मराठीत लेमन राईस म्हणतात ना. ती लेमन राईस तरी बनवता येईल असं तो म्हणायचा. असं 8 दिवस आम्ही पार केले महाराज. पण त्याला मी आता गुजरात लागलेलं आहे. आता आपल्याला चांगल्या प्रकारे जेवण भेटेल. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर एका आश्रमावर आम्ही रात्री मुक्काम केला, जेवण केलं. पण त्याच्या डोक्यामध्ये ते लिंबू राईस काही गेला नाही. तो पूजा झाल्यानंतर मैयाची मला म्हणतो, बाबा आज काही का होईना पण लिंबू राईस खायचा. लिंबू वाटला तर आपण विकत घेऊ पण लिंबू राईस बनवू. म्हणलं चाल. आम्ही सर्व बॅगा वगैरे काठी ते कमंडूल घेतलं, चालायला लागलो. तेवढ्यात इकडे गरुडेश्वर आणि इकडे एक महात्म्याची कुटिया होती, छोटी कुटिया होती. महात्म्याने धुनीवर बसला होता, धुनी चालू होती. आणि आम्हाला लांबूनच त्यांनी पाहिल्यानंतर आवाज दिला, आओ बेटा. आम्ही गेलो. गेल्यानंतर आम्ही बसलो बाबाजीच्या जवळ. बाबाजीने सांगितलं, बालभोग पाएंगे. बालभोग म्हणजे नाश्ता. बालभोग पाएंगे म्हणजे जी महाराज. सेवकाला आज्ञा केली, इनको बालभोग दे दो. बालभोग दे दो म्हणल्यावर तो आतमध्ये गेला किचनमध्ये. आणि आम्ही बाबाजी लांबच तिकडे होते. आम्ही उठून किचनच्या बाजूला आलो अंगण्यामध्ये. आणि मग तो कढाई घेऊन आम्ही 6 जण गोल बसलो होतो. आमच्या मध्ये नेऊन कढाई ठेवली. आता तो पोरगा माझ्या बाजूलाच बसला होता. म्हणले बाबा लई दिवस झाले लाल खिचडी खाऊन पोट कडक झालेलं आहे, आग होत आहे. आज कमीत कमी शिरा असेल, उपमा असेल, काहीतरी असेल, नाही तर पोहे तरी असतील, चांगलं भेटेल आज. त्या पोराने, त्या सेवकाने ती कढईचं झाकण उघडल्याबरोबर आता आम्ही 8 दिवस लाल भात खात होतो, आज पिवला भात आला. आणि तो माझ्या कानात म्हणायला लागला, म्हणजे बाबा आपलं नशीब कसं फुटकं आहे. तो भात आला तर आला पण रात्रीचा पोल्याला दिला म्हणले. तेव्हा ते लांबच होते धुनीवर बसलेले महात्मा, काय दिव्य पुरुष. त्या महात्म्याने त्या पोराकडे बोट केलं, म्हणले पागल तू जो 8 दिन से मुझे राइस चाहिए, लेमन राइस चाहिए, आज तेरे लिए मैंने आज लेमन राइस बनाया है. गंगेच्या तटाकावर जे जे महात्मे आहेत ते सिद्ध महात्मे आहेत, महापुरुष आहेत. अशा महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत. आपलं परम भाग्य आहे महाराज. असे दिव्य महापुरुष आहेत. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात, देवा आम्हाला दे पण आम्ही याचक आहोत, आम्हाला जे पाहिजे तेच दे. आणि देवा जास्त माझ्याकडून सेवेची अपेक्षा करू नका. अभंगाचं शेवट. तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे
तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान हा तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान हा तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान हा माझा भिका काय माझा भिका काय माझा काही भीक काही देवा माझा भिका काय माझा भिका काय माझा भिका काही भीक काही देवा माझं भिका काय 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 शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका मागे दान सेवा घेतल्या वाचून देवा माझ्याकडून जास्त सेवेची तुम्ही अपेक्षा करू नका मला दान द्या अशा प्रकारचा अभंगाचा भाव मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आता एक बार भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण काय करू हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 या ठिकाणी येणं झालं खरं तर महाराजांनी ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून या भागामध्ये एक येवलंसं रोपटं लावलेलं आहे आणि निश्चितच त्याचा वेल गगनाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि या मे महिन्यामध्ये महाराज शिबिराचं ज्ञान शिबिराचं आयोजन करत आहेत बहुसंख्येने आपल्या लहान मुलांना जी 5वी 6वी 7वी 8वी 10वीपर्यंत जे शिकत असतील मुलं मुली त्यांना याच ठिकाणी हे शिबिर होणार आहे आजच्या काळामध्ये या कराल कलियुगामध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत मुलांवर संस्कार झाले पाहिजेत ज्ञानोबा म्हणतात तै संकल्प वासना संस्कार मागवते रचावया चराचर जेत राहुनी असती अमर ते निधान मी इकडे पहा भगवान शंकर आलेले आहेत तुम्ही इकडे पहा ज्ञानोबा म्हणतात तै संकल्प वासना संस्कार इकडे पहा ज्ञानोबा सांगतात अहो ज्ञानेश्वरी सांगू राहिलंय ज्ञानेश्वरीचे आदर करता का नाही तुम्ही ज्ञानोबा सांगतात ते संकल्प वासना संस्कार माघवते रचावया चराचर जेत राहुनी असती अमरते निधानमी ज्ञानोबा सांगतात जीवाच्या ठिकाणी संकल्प आहे वासना आहे संस्कार आहे
आता संकल्पावर बोलणार नाही, वासनेवर बोलणार नाही, संस्कारावर बोलतो. जीवनामध्ये संस्कार महत्वाचे आहेत. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, प्रत्येक घरामध्ये जातो महाराज. गेल्यानंतर तिथल्या मुलांचा आम्हाला संस्कार समजून येतो. आम्ही घरात बसल्या बसल्या आम्हाला संस्कार कळतो की या घरची मुलं कशी आहेत म्हणून. अशाच एका घरामध्ये काही पाहुणे गेले होते. पाहुणे गेल्यानंतर त्या घरचा मालक यजमान तोही पाहुण्यांना आतमध्ये घेऊन बसला होता आणि चहा पाणी चालू होतं. त्या घरचा लहान मुलगा त्याने काय केलं, गावातील ते माचीचे खोके घेतले. तुमच्याकडे खोकेच म्हणतात ना, आमच्या मुंबईकडे खोके म्हणतात. ते खोके घेतले आणि मुंबईला खोक्यांचा जास्त परिचय आहे. विठाला ते खोके घेतले आणि ते माचीचे खोके एकात एक घातले आणि अंगणामध्ये तो आगगाडी खेळायला लागला, लोकल खेळायला लागला. आणि तो म्हणायला लागला, तो असं म्हणत होता लहान मुलगा, 7:55 की छत्रपति शिवाजी टर्मिनस जाने वाली है तेज लोकल है, ये कल्याण डोंबिवली ठाणे घाटकोपर यही स्टेशन पे रुकेगी. आणि पुढे म्हणत होता, ज्या ज्या मूर्खाला बसायचं त्यांनी बसा, ज्या ज्या गाढवाला उतरायचं त्यांनी उतरा. हे शब्द त्याच्या वडिलांच्या कानावर गेले. पाहुणे बसलेले आहेत आणि हा मूर्ख असं बोलतोय, माझी काय इज्जत राहील. तो आला उठून पाहुण्यामधून आणि त्या मुलाच्या कानाखाली दिली आणि ती त्याची लोकल तोडून फेकून दिली कोपऱ्यात. आता ते लहान मुलगा आहे, रडायला लागलं महाराज, रडायला लागलं. 15 मिनिटं झाली, त्या पाहुण्यांचा चहा बी झाला आणि पाहुण्याला घालवण्यासाठी तो यजमानही त्याचे वडील निघून गेले. गेल्यानंतर आता हे लहान मुलगं परत त्याने ते खोके एकात एक घातले आणि ती लोकल तयार केली आणि परत म्हणायला लागला, 7:55 की छत्रपति शिवाजी टर्मिनस जाने वाली ये तेज लोकल है, कल्याण डोंबिवली ठाणे घाटकोपर यही स्टेशन पे रुकेगी. ज्या ज्या मूर्खाला बसायचं त्यांनी बसा, ज्या ज्या गाढवाला उतरायचं त्यांनी उतरा. आताच एका मूर्खामुळे गाडी 15 मिनिटं लेट झाली. म्हणून जीवनामध्ये मी हसण्यासाठी सांगितलं नाही तुम्हाला, जीवनामध्ये मुलांना संस्कार देणं फार महत्वाचं आहे. आणि ही संस्काराची शिदोरी जर आज कोण तुमच्या पडत घेऊन येत आहे तर माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण कृष्ण महाराज कुंजीर हे तुमच्याकडे ही संस्काराची शिदोरी घेऊन येत आहेत. ती शिदोरी निश्चितच ते योग्य प्रकारे त्याचं नियोजन करतील. म्हणून अनेक मुलं आणि मुली त्यांच्याकडे तुम्ही हजर करा, त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार ते लावल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवान चिदंबरनाथांच्या चरणी, सद्गुरु राजाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या चरणी आणि परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद आणि आपण सर्व देवरूप श्रोते आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवा संपवतो. ज्ञानेश्वर